डॉक्टर ताईला आत्महत्या करावी लागली. तसं कुठे राहतो कुठल्याच तपासणीला सामोरे न जाता हिची काय दिली जाते. आज सुद्धा या महाराष्ट्रात जो महाराष्ट्र किंवा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, जर महाराष्ट्रात एका सर्वसामान्य स्त्रीचा अब्रूवरती हात घातला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडले होते, चौरंगा केला होता. त्याशिवाय यांच्या महाराष्ट्रात आज सुद्धा एका डॉक्टर ताईला आत्महत्या करावी लागते आणि मेल्यानंतर सुद्धा तिला न्याय न देता परत पुन्हा तिच्या चारित्र्याचा अपमान केला जातो. मेल्यानंतर सुद्धा तिला पुन्हा पुन्हा मारलं जातं. ही दहशत तुम्ही संपवणार आहात का नाही हा प्रश्न विचारायला खास सोलापूरवरून नाही आला. मी बोलले नाही, पण माझे पत्रकार बांधव जे आहेत अत्यंत जबाबदारीनं एक गौरवस्फोट करू इच्छिते. ज्यावेळेला हे प्रकरण घडलं आणि अनेक आरोप प्रत्यारोप पत्रकार परिषदा होत होत्या, अनेक महिला त्या बोलत होत्या, त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी हस्ते परहस्ते माझ्यापर्यंत निरोप पोहोचवले होते. मला आणि दुर्दैवाची निरोप पोहोचवणारी काही माणसं आमचं सत्य आणि मला विचारलं की काही तुम्ही बोला का बाजूने काय हवं ते खरंच सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पद्धती सांगितली. मला सांगितलं गेलं की काय हवं ते घेऊ पण येऊन बोलायला आमच्या बाजूनं आहे, पण राष्ट्रपतींनी भाषण करायला माझ्या दृष्टीत अंधार पडलेला नाही. माझं नाव आणि मी त्यांना सांगितलं की महिला अत्याचाराच्या प्रकरणात मी अशा पद्धतीनं बोलणार नाही. गरीब घरात जन्माला आलेली पोरगी, माझ्या आईला प्रशिक्षण आहे, झोपडपट्टीची पोरगी आहे, 10 पत्र्याच्या घरात राहते. माझा बाप नगरसेवक होऊन 5 वर्ष झाले तरी डोक्यावरचे पत्रे बदलण्याची ऐपत नाही झाली आमची. पोटात अन्नाचा कळ नव्हता, घरात लाईट नव्हती, महापालिकेच्या लाईटच्या खाली बसून पुणे रोडात माझ्या स्वर्गात बोर्डात पहिली आलेली पोरगी आहे. मातृभाषा तेलुगू आहे, शिक्षण मराठी झालंय, इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD केली आहे, ते झालंय, नेट झालंय. माझं इमान विकत घेणारा माणसाला सन्मान आला. मालेगावची जमीन आम्ही दिल्लीत गेले होते. त्या आईचं सांगण कुठल्या शब्दात करावं करत नव्हतं. राजकीय भाषण नाही करायचं, खड्ड्यात गेलं लागतं. कुठल्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी असण्याच्या आधी मी एक बाई आहे आणि मी एक आली आहे. मला सांगायचंय 2 महत्वाचे मुद्दे महिलांसाठी खास बोलायचे. पहिली गोष्ट, बदलापूरमध्ये ज्या वेळेला असा प्रकार घडला, अत्याचार झाला, तिथे बघण्याचं काम माझ्या भावाच्या काळात ते छत्रपती मालेगावमध्ये गेले की त्या मुलीला रडत होत्या आणि आम्हाला म्हणत होत्या आरोपीला 5 मिनिटं आमच्या ताब्यात त्या लहानपणीला जसं खेचून मारलं तसं आम्ही त्याला खेचून. आज मला प्रश्न विचारायचा चला संपदा काही डॉक्टर काही आमची होती, मला दुसरे नाव घ्यायचं नावाला नाव आलं, जी आमची डॉक्टर झाली होती, ती आमची डॉक्टर झाली. तुला मी नॉर्मली बोलत नसेल वाटलं, तुला तुम्ही जन्म दिला नसेल, मी तिच्या गाडीची बघितली नसेल, तुम्ही तिची आई नसाल. मला प्रश्न तो उत्तर द्या, ज्या दिवशी ही घटना घडली महाराष्ट्राचं डोळ्यात पाणी आलं, तुमचं डोळ्यात पाणी आलं का नाही आलं? एक आई म्हणून तुमचं काही चुकलं का नाही चुकलं? तुमचं आचरण वेळेतून निघालं का नाही निघालं?
ज्या मुलाच्या हरामखोराच्या मुलं माझ्या डॉक्टरकडे लागली, तो हरामखोर जर सापडला तर त्याचं कोबार फोडावं असं वाटलं का नाही? असं वाटलं कोबार फोडायची संधी 20 तारखेला काही 20 तारखेला फोडायचं कोबार. कसं फोडायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात ना की रक्ताचा एक थेंब सुद्धा जर चालता क्रांती करण्याचं साधन मी तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिलं आहे. सच्चे का बोलबाला, झूठे का मुंह काला. मग डॉक्टर प्रकरणात मेचं नाव आलं. डॉक्टर प्रकरणामध्ये ज्या माणसाची चौकशी चालू आहे त्या मेला आजच्या नगर परिषदेमध्ये त्यांनी उमेदवारी दिली आहे. उनका मुकाबला करेंगे या नहीं करेंगे विचारायला लागले. आणि आणखी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाही म्हणायचं. मला एक प्रतिक्रिया मी जेव्हा फिरत होते सगळ्या महाराष्ट्र फिरते तेव्हा मला प्रतिक्रिया विचारली डॉक्टर प्रकरणाच्या बाबतीत. तेव्हा मी त्यांना समजावून पत्रकारांना एकच बोलले जातं, हे पोहोचवा महाराष्ट्राच्या प्रत्येक पाणीपर्यंत पोहोचवा. मी घडलेली घटनावळीकडे लोक येतात, पत्रकार परिषदा करतात, राजकारणाच्या गोळ्या घालून घेतात, पण मला आज महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला सांगायचंय, जर तुमचा हरामखोर तुमच्यावर अत्याचार करत असेल, जर तुमचा नराधम तुम्हाला त्रास देत असेल, फासाचा डोळ डोळा नको करू, कुठली विहीर जवळ करू नको, रेल्वेचा ट्रॅक जवळ करू नको. शक्य झालं तर बाळासाहेब जिजाऊंच्या हातातली तलवार घे. नाही मिळालं पुन्हा घे, कोयता घे, विळी घे, बेल घे. आणि ते सुद्धा नाही मिळालं पायातलं पायतान घे आणि त्याचं तोड फोडून जायचं तू घेतो. अशा कुठल्याही हरामखोरासाठी तू स्वतःचा जीव द्यावा आणि इतरांनी पत्रकार परिषदात घेऊन त्या मृत्यूच्या चितेच्या आगीवरती स्वतःच्या राजकारणाची पोळी घालावी. इतका काही तुझा जीव स्वस्त नाही. लढ पोळी, रडू नकोस, लढायची. पोळी रडू नकोस, लढायची आणि रडू नकोस, मारायची. म्हणजे असं झालं पाहिजे कि मैंने तुझे छेड़ा अबला समझकर, मैंने तुझे छेड़ा अबला समझकर और तूने मुझे पीटा तबला समझकर. असा अनुभव घ्यायला जाऊन ते सांगितलं, सावित्री माईंनी ते सांगितलं, अहिल्या देवींनी ते सांगितलं. आणि त्यामुळे जो संताप आहे, तो राग आहे, जो आक्रोश आहे, तो संवैधानिक पद्धतीनं मतपेटीतून बाहेर पडत आहे. आम्ही बाबासाहेबांची लेकरं, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आम्ही कायदा बोलत नाही, आम्ही कायद्याच्याच मार्गाने क्रांती करून दाखवणार. क्योंकि मेरे भील ने जो बातें बोली तो अधूरी साथ बन गया. मेरे भील ने जब कलम खोली तो इस देश का संविधान कर गया. और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. ते संविधान हातात घेऊन लढणार आणि त्या संविधानाने दिलेला अधिकार मतदानाचा घेऊन लढणार. काही दिवसापूर्वी माझ्या लोकांनी रावणाचा चेहरा तयार केला बरोबर. माझ्या रावणाचा दहा चेहरे लावले होते. आता ती सगळी लोक त्याच्याकडे गेलेली आहेत. मला खरं बरोबर राम इकडे आणि रावण तिकडे, पण खरं मला
आणि ते खूप वेळचं आहे. मी परिवाराचं खूप आदर करते, कारण आता खरं तर स्वर्गीय मालोजी राजांच्याबद्दल जरी बोलायचं म्हटलं तर वेळ पूर्ण आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. कमी ओव्हरमध्ये जास्त रन करायचे आहेत मला. पण मालोजी राजांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते की या छत्रपती घराण्यानं कधी जातपात नाही पाळली. त्यांनी काय सर्व धर्म समभाव पाळला. म्हणजे एक स्वतंत्र झाल्यानंतर 65 लाखाचा खजिना घेऊन आपलं संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याचा मोठेपणा दाखवणारा हे कारण आहे. कोयना धरण असेल, प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्या पुतळ्याच्या अनावरणाला देशाचे पंतप्रधान नेहरूंना बोलावणं असेल आणि तिथे बोलावून संयुक्त महाराष्ट्रासाठी नेहरूंचं मतपरिवर्तन करणं असेल, या सगळ्या गोष्टी या घराण्याने केल्या. प्रचंड आदर ठेवते. पण मला एकच वाटतं की बघा, आदरणीय आपले नेते रामराजे निंबाळकर यांचं नाव राम राज आहे. आणि मला सांगायचं जेव्हा प्रभू राम राजे होते तेव्हा त्यांच्या हातात काय होतो? बरोबर आहे ना? धनुष्यबाण रामाचा, धनुष्यबाणाचा. हे तर सगळीकडे आधीपासून तुम्ही फॉलो केलं. आमचं ते 3 दिवसच्या लिजिमच्या काळाला यार तर होय काय ते ओळखत पण आता तुम्ही बरोबर सोडले नाही काय येते लिजिम रावणाचा अंत करणारा धनुष्यबाण हा रामाचा हातात असतो. आणि हा धनुष्यबाण आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी वाचवलाय. मी परवा एकनाथ शिंदे साहेबांची सभा बघितली, आदरणीय श्रीमंत संजीव राजेंचं भाषण बघितलं. त्याच्यामध्ये ते सांगत होते की काहीतरी विरोधक आपले उमेदवारांसाठी खोखो म्हणतात ना. बरं त्याला मला सांगायचं खोखो आपण कुणाला म्हणतो? छोट्या बाळाला म्हणतो, निराधारला म्हणतो, ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याला म्हणतो. बरोबर आहे? बरोबर आहे? ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याला आपण खोखो म्हणतो. पत्रकार पोचवा तुम्ही लहान बाळाला पप्पू म्हणतात, निरागस माणसाला पप्पू म्हणतात, ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याला पप्पू म्हणतात. आणि तुमच्यासारखा पापी होण्यापेक्षा पप्पू म्हणून परवडलं. त्याच्या पुढचं सांगतोय, इथं थांबत नाही, त्याच्या पुढचं सांगतोय. तुम्ही पप्पू म्हणताय हो, विरोधक पप्पू म्हणतात. पण 20 तारखेला फलटणची जनता राखून देते की ॲडव्होकेट अनिकेत राजे पप्पू आहे का तुमचे पप्पा येतोय. त्यामुळं कुणाच्याही आधाराला आशा लागू नका. त्यामुळं एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. इथल्या एका तुम्हाला या ठिकाणी सांगितला गेला की अनेकांची घरं झोपडपट्ट्यांमध्ये आहेत, अनेकांची घरं गावाकडे आली आहेत. आणि ती हक्काची घरं आपल्याला मिळवून द्यायची असतील तर गृहनिर्माण खाते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. परवाच्या सभेमध्ये आपण बघितलं, हॉस्पिटलचा प्रश्न होता. एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्यमंत्र्यांना फोन केला. MIDCचा किंवा उद्योगाचा प्रश्न होता. उद्योग मंत्र्यांना साहेबांनी फोन केला. आर्या कोणाकडे तरी गेली, लाखो लोकांच्या पुढे थेट फोन लावून बोलायचे. अरे तुमची सगळी ताकद आणि एकनाथ शिंदे साहेबांचा एकच कॉल आणि एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. हे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची स्टाईल आहे. त्यामुळे एक शब्द आदरणीय साहेबांनी दिलेले आहेत. मग शाळेचा असले, घराचा असले, रस्त्याचा असले, पाण्याचा असले, रोजगाराचा असले, हॉस्पिटलचा असले, ते सगळे शब्द साहेब पूर्ण करणार. तर एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की एक बार जो मेरे कमिटमेंट करती तो मैं अपने आप की जिंदगी सोचता. आता मला अभिमान वाटतो की आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी याच्यासाठी काम करतोय.
त्याला वाईपासून घेऊ नका, पण राखी बांधल्यावर सख्खा भाऊ सुद्धा 100च्या ऐवजी 500ची नोट टाकताना लाडकी बायको बघत नाही आणि बघतो. मायबाप जिवंत असेपर्यंत माहेर असतं तरी मायबाप जिवंत असेपर्यंत वर्षातून एकदा ती माहेरची साडी येते आणि आम्हा बायकांकडे सुदैव का दुर्दैव की सासरी कितीही श्रीमंती असली तरी आम्हाला तिरडीवर सुद्धा करायचंय. आता तुमची माहेरची साडी घालून तिरडीवर करायचंय. मायबाप जिवंत असेपर्यंत माहेरची साडी येते, नंतर ब्लाऊज पीस, नंतर तेही बंद होतं. मग आम्ही कुठेतरी साखरेच्या डब्यात पैसे साठवतो. रक्षाबंधनला कुणालाच न कळता आम्ही बाजारात जाऊन साडी विकत आणतो आणि सासरी माहेरचा मान राखण्यासाठी म्हणतो, माझ्या भावाने पाठवली बघतो साडी, चांगली आहे ना. हे आम्हा येड्या बहिणीची येडीची माया, आम्हाला येड्या तरी बहिणीची माया कोण समजून घेतली. या गरीब बहिणीची माया समजावून घेणारा रक्तपणाकडे तुझंच नाही, मामच नाही, नाचतं नाही, उठतं नाही, बाकीचं नाही, बाकीचं नाही, तरी सुद्धा मला माझी बहीण म्हणणारा भाऊ आम्हाला भेटला. त्याचं नाव एक नाचेल आहे. सखा भाऊ 2 वेळेला ओवाळणी देतो. हा भाऊ वर्षातून 12 वेळेला प्रत्येक महिन्याला ओवाळणी देतो. आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात 24,000 जमा झाले. 2 महिन्याचे पैसे जमा होतील. कुणीही लाडकी बहीण योजना बंद करायचा प्रयत्न केला, काळजी करू नका. जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ आहे तोपर्यंत कुणाच्या बापाचा काम नाही लाडकी बहीण योजना बंद करण्याचा. आतापर्यंतच्या वर्षभरामध्ये ओवाळणी किती झाली असेल? एका वर्षात 2,47,00,000 महिलांना एका वर्षात झाला. 45,000 कोटी रुपये हे त्यांच्या खात्यावर जमा झाले. हा सन्मान तुमचा आहे. आता दादाताईंनी सांगितलं आहे योजनामध्ये पोलीस बसून